जय महाराष्ट्र, जय जय पुणे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. शाहिद भाई, काय कुठे आहे तुम्ही? व्हिडिओ मध्ये पण यायला तयार नाही. आज नेमकं मी तुम्हाला म्हटलं की आपण डायरेक्टली फोनच्या रेकॉर्डिंग ह्याच्यावरतीच तुम्ही लोकांना सांगा. मला असं वाटतं की खूप बिझनेस हो राहिलेलं मोठं तुमचा. अहो, बिझनेस तर झालेलाच आहे. हा. ज्या लोकांनी प्लॉट घेतलेला आहे, खरेदी केलेली आहे, हा. त्यांचं सर्व पूर्ण करून द्यायचं काम आपलं आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे आतापर्यंत आपले जे 9 प्रोजेक्ट संपलेले आहे, हा. त्याच्यामध्ये आपल्याकडून जेवढे लोकांनी प्लॉट खरेदी केलेले आहेत त्यांचे पण एक मिनिट थांबा ना शाहिद भाऊ. लोकांना आहे ना मी सांगतो की मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, तुम्ही थोडस हे जे आम्ही आज व्हॉइस रेकॉर्ड कॉल आहे ह्याच्यावरती थोडस मी एवढं बोलणार की स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला शाहिद भाऊचा नंबर पण मी स्क्रीनवरती दाखवणार आहे. आणि जे तुम्ही प्लॉट बघतात तुमच्या डोळ्यासमोर तेच प्लॉट जे आहे ते शाहीदबाईला आपण विचारू. आणि त्यांच्याकडे अजून एक ऑफर आहे की डायरेक्टली 10-10 गुंठ्याची सुद्धा ऑफर आहे. त्याच्याबद्दल पण आपण बोलू. थोडंसं व्हिडिओ लांब होणार आहे. आणि मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की प्लीज आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबवा. एकदा लाईक बटन दाबवा आणि शेअर करत राहा. तर शाहीदबाईला पहिला प्रश्न आहे की शाहीदभाऊ, कमीत कमी रेटमध्ये काय आपल्याकडे अवेलेबल आहे? तसं तुम्ही सांगितलं की 10 गुंठे हा. कमी रेट म्हणजे पुण्यापासून थोडं लांब जाणे. ओके. जास्त रेट म्हणजे पुण्याच्या थोडं जवळ येणे. ओके. असे 2 ऑप्शन्स आहेत. हा. ज्यांना पुण्याच्या जवळ हवं हा. त्यांना स्वस्त तर भेटणार नाहीये. हा. पण ज्यांना स्वस्त हवं तर हा. त्यांना थोडं पुण्याच्या लांब जावं लागणार आहे. ओके. जे 10-10 गुंठ्याचे जे आपण प्लॉट काढलेले आहेत हा. पुणे सोलापूर रोड केडगाव मध्ये, हा. त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट सेपरेट सातबारा, सेपरेट खरेदी खत, जागेचा ताबा, हा. या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भेटणार आहे आणि रेट पण कमी भेटणार आहे. ओके. जे तसं स्क्रीनवरती दिसतं तेच प्लॉट आहे का हो? त्याचे काय फोटो आहे का तुमच्याकडं? ते 10 गुंठ्याचे तर फोटो नाहीये. हा. आपल्याकडे जे आता फोटो तुम्ही बघत असाल ते हा. प्लॉटिंगचे फोटो असेल. हा. हा. ते आपले पुणे नगर रोड शिक्रापूरमध्ये आहे. हा. पुणे सोलापूर रोड यवतमध्ये आहे. हा. तिथे तुम्हाला 1-1 गुंठ्याचे, 2-2, 5-5, 10-10 गुंठ्याचे प्लॉट ओके. हे तुम्हाला सुलभ हप्त्यावरती भेटतील. ओके. सुलभ हप्त्यावरती. पण ते थोडे महाग आहेत. पण जे स्वस्त आहे ते 10 गुंठ्याचे प्लॉट आहे. जसे 25 लाखामध्ये 10 गुंठे. हा. ते पुणे सोलापूर रोड केडगाव रेल्वे स्टेशन पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहेत. ओके. बरं काय म्हणजे काय स्टार्टिंग म्हणजे डाऊन पेमेंट काय असणार आहे? कसं काय असणार आहे? त्याचं सगळं सिस्टम तुम्ही सांगावं मला असं वाटतं. आता डाऊन पेमेंटचं जे जसं तुम्ही म्हणले की डाऊन पेमेंट हा. डाऊन पेमेंट हे हप्त्यावरती असतं. ओके. आणि जे 10 गुंठ्याचे प्लॉट्स आहेत ते हप्त्यावरती नाहीये. हा. त्याचे पेमेंट तुम्हाला 7-12 येण्यापर्यंत तुम्हाला त्याचं पेमेंट क्लिअर करावं लागणार आहे. ओके. 10 ओके. गुंठ्याचं. आणि जे 1 गुंठाचे प्लॉट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला 50% डाऊन पेमेंट करायचं आहे. आणि 50% जे आहे उरलेली रक्कम ती EMI द्वारे तुम्हाला 1 ते 1.5 वर्षामध्ये फेड करायची आहे 0% व्याजदराने. बरं, जे 1 गुंठा पाहिजे हा सुलभ हप्त्यामध्ये, तर ते नगर रोडला आहे का? नगर रोडला पण आहे, सोलापूर रोडला पण आहे. सोलापूर रोडला पण आहे का? सोलापूर रोडला पहिलं आपण नगर रोडचं हे करू आपण की माहिती नगर द्या. रोडला कुठं असणार आहे? नगर रोडला सणसवाडी हा. सणसवाडीच्या पुढे शिक्रापूर आहे. MIDC एरियामध्ये. MIDC एरियामध्ये हायवे पासून तुम्हाला 3 किलोमीटर 4 किलोमीटर वरती, जसं 4 किलोमीटर वरती 5 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. ओके. 3 किलोमीटर वरती 6 लाख 7 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. ओके. आणि हायवेच्या जवळ 12, 15, 18 असे लाख रुपयाचे गुंठ्याचे रेट आहेत. पण हायवेच्या जवळचे जे आहेत हा. ते कॅश मध्ये आहेत. ओके. सुलभ हप्त्यावर ते घ्यायचं असेल तर आपल्याला 3 किलोमीटर आणि 4 किलोमीटरचे जे प्लॉट्स आहेत त्यामध्ये हा. आपल्याला गुंतवणूक करता येईल. ओके. आणि हे बघायला गेलं तर फायदा म्हणजे पुढच्या वेळेस फायदा आहे का ह्याच्यामध्ये? प्रॉफिटेबल आहे का एवढं इन्व्हेस्ट करणं? आज आपण जे पुणे शहर बघत आहोत हा. हेच 10 वर्ष आधी आपण जर मागं गेलो ओके. तर वाघोली गाव होते. ओके. जसे हडपसर शेवाळवाडी गाव होते, लोणी काळभोर गाव होतं.
ओके. त्याच्यामध्ये कुणी प्लॉट घेत नव्हतं. खूप हम्म. लांब आहे, एवढ्या लांब कोण जाणार, बस सुविधा नव्हती. पण आज जर बघितलं आपण तर पूर्ण हवेली तालुका हा पुणे शहरामध्ये आलेला आहे. बरोबर तर बरोबर. 10 वर्ष आधी आपण वाघोलीमध्ये किंवा लोणे काळभोरमध्ये जर प्लॉट घेतले असते तर हेच प्लॉट आपल्याला 5 लाख, 3 लाख, 4 लाख ह्या भावाने भेटले असते. पण ओके आपण विचार केला की खूप लांब आहे, ओके. त्यामुळं भरपूर लोकांनी बघितले प्लॉट पण घेतले नाही, कारण की खूप लांब आहे. पण आज पुणे शहर हे खूप लांब पर्यंत वाढलेलं आहे. तिथपर्यंत काय मी ऐकलं की मेट्रो पण येणार आहे तिथपर्यंत, शिक्रापूर, कासारी फाटे, तळेगाव, पर्यंत डमटरे. मेट्रो येणार आहे. ओके. पुणे मेट्रोचं नगर काम पण चालू झालेलं आहे. हा होईल, आता ते गव्हर्नमेंटचं काम आहे. हा. पण मंजुरी जी भेटलेली आहे हा. ती 18 लेनचा हायवे प्लस हो. मेट्रो. भविष्य काय असणार आहे? भविष्य भविष्य- काय असणार आहे? पूर्ण जे आहे पुणे हं. शहराच्या आजूबाजूला सर्व पुणे शहरामध्ये विलीन होणार आहे. हा. 2 वेगवेगळ्या महानगरपालिका होतील. नगर रोडची वेगळी होईल, सोलापूर रोडची वेगळी होईल, सातारा रोडची वेगळी होऊ शकते आणि मुंबई पुणे रोडची पण वेगळी होऊ शकते. आता ऐका ना, ह्या पुणे सोलापूर रोडला एवढं डिमांड नव्हतं, आता डिमांड का वाढलं ते पुणे एअरपोर्ट. सोलापूर रोडचं? एअरपोर्ट एअरपोर्ट मुळे वाढलं का? आणि एअरपोर्ट. काय आता जमिनीचे काय भाव? मी ऐकलं तिकडे पण 3.5, 4 लाख, 5 लाख असे भाव होऊ राहिलेले जर प्लॉटिंगचे. तुम्ही 10 वर्ष आधीचा भाव सांगत आहेत कासिमभाई. हा आता जे उरुळी कांचन मध्ये जर आपण बघितलं हा. 12 लाखाच्या खाली प्लॉट नाहीये. 12 लाखाच्या ते पण आपण जाऊन बघितलं होतं 5 बघितलं. किलोमीटर आतमध्ये, आतमध्ये बघितले होते 10 आपण. किलोमीटर आतमध्ये. हा, म्हणजे 12 नगर रोडचं पण रेकॉर्ड तोडून टाकलं यांनी. आपण हा. जे कासारी फाट्याला 5 लाखाचं देतो तिकडे हा. 10 किलोमीटर आतमध्ये जायला लागतं हे गोष्टी खरेदी करायला. बरोबर आहे. म्हणजे बघता बघता आपण त्याला शून्य समजत होतो, हे तर पार पुढे गेलेले. लय पुढे गेलेले आहे. हा. कारण की त्या लोकांनी आपल्याकडून प्लॉट घेतले 5 हा. वर्षात हा 3 लाख 3.5 लाख रुपये गुंठ्याच्या भावाने घेतले. हा. 50% डाऊन पेमेंट केलं, 50% EMI घेतले. ओके. आज त्या प्लॉटचा भाव 6 लाख आणि 7 लाख रुपये गुंठ्याचा भाव झालेला आहे आता. बरोबर ना बरोबर ना. आणि तीच लोक जे नाही नाही म्हणत होते, आम्ही जबरदस्ती केली, नाही सर घ्या, इन्व्हेस्टमेंट करा, खूप छान आहे, ती लोक आज म्हणतात खरंच शाहिद भाई तुम्ही बोलले म्हणून आम्ही घेतलं, नाही तर आम्ही घेत नव्हतो, कारण की खूप लांब आहे असं वाटत होतं. पण आज जर गेलं तर सिमेंटचे रस्ते झालेले आहेत, डांबरीकरण झालेलं आहे, लाईट आलेली आहे, पाणी आहे, आजूबाजूला प्लॉटिंग झालेलं आहे आणि भाव जे आहेत ते गगनाला भिडत आहेत. आणि भविष्यामध्ये मला वाटतं की इथंही 12 लाख 15 लाख रुपये गुंठ्याचा रेट 100% होऊ शकतो. बरोबर ना. मग आणि व्हिजिट करायची असं तर कसं काय करावं माणसानी? व्हिजिट करण्यासाठी जर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर पहिले तुम्हाला कॉल करणे गरजेचं आहे, अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. नंबरवर कॉल करून तुम्ही सर्व माहिती व्हॉट्सअपवर घेऊ शकता, व्हिडिओ बघू शकता, सर्व डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर केले जातील आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण खरेदी करू शकतो त्या टायमाला तुम्हाला फ्री साईटची व्हिजिट दिली जाईल आपल्या ऑफिसवरून, हो. पुणे येरवड्यामधून एअरपोर्ट रोड आपलं जे चालेल ना ऑफिस आहे. चालेल. स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहे तुम्हाला, त्या 2 नंबर पैकी 1 नंबरवरती तुम्ही बोलून तुम्हाला जेव्हा यायचं असेल तर त्या हिशोबामध्ये तुम्ही टायमिंग तुमचं सेट करा, दिवस सेट करा आणि त्या हिशोबामध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करा. हा. आणि अजून एक सांगून देऊ आपण जेवढे प्रेक्षकांना, ज्यांना पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला ते बघायचं असेल तर 1,000 रुपयाचं मला असं वाटतं की ठेवायला पाहिजे. काय बोलतात? बरोबर आहे. व्हिजिट चार्जेस 1,000 रुपयाचा आणि ते रिफंड असणार आहे. पण व्हिजिटच्या आधी तुम्हाला मोबाईलवर सर्व डिटेल्स शेअर केले जातील. हा. सर्व लोकेशन, तुम्हाला त्या जागेचा फोटो, व्हिडिओ सर्व शेअर केले जातील. हा 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 हा. त्या टायमाला तुम्हाला प्लॉट बघायचा असेल त्या टायमाला तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. 1,000 रुपये त्याची फी जाते. एंट्री फी असणार आहे. आता Visit तुम्ही charge. खरेदी केली तर 1,000 नाही तुम्हाला 2,000 रुपये रिटर्न करू, बरोबर ना? कवा नाहीच केलं तुम्ही तर ते पैसे रिटर्न होणार नाही. ते कासिमभाई देणार आहेत. नाही नाही, अहो, कशाला कासिमभाई? नाही ते पैसे रिटर्न नाही होणार. उगीच काय पण बोलत जाऊ नका शाळेत भाऊ, ते जे लोक लोक मला. आपल्याकडे येणार आहेत ते कासिमभाईचा व्हिडिओ बघून येणार आहेत. हा कासिमभाईवर आणि शाहिद भाई आमच्यावर विश्वास ठेवून येणार आहेत. हा. त्यामुळे
तुमचे पैसे हे वेस्टेज जाऊ नये हा. याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे. हा. त्यामुळे जसं कासिमभाई बोलतात आहे की तुम्हाला 1,000 रुपये नाही, तुम्हाला 2,000 रुपये खरेदी केल्यानंतर देऊ. बरोबर 100% आम्ही देऊ. बरोबर बरोबर ना. काहीतरी विचार करूनच आपण बोलतो आणि लोकांना असं असं वाटतं की 1,000 रुपये पण तिकडे घ्यास येणं जाणं त्याला एवढे पैसे लागतात, तर गाडीचं विचार करायला नको का? चहा पाणी वगैरे सगळं हा. काही आमच्याकडून असणार आहे. हा. त्याचा खर्च असणार आहे. ओके. चला शाहिद भाऊ, हे आपला प्रयोग बघू आपण किती लोक ऐकतात. तर मी 100% ह्याचा व्हिडिओ बनवता आज संध्याकाळी अपलोड करणार आहे. जे ऐकणार आहेत आणि जे घेणार आहेत ते फायद्यामध्ये राहणार आहे. ओके. आणि जे फक्त विचार करणार आणि बघणार आहेत ते पुण्यापासून हळूहळू लांब 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 त्यांना जावं लागणार आहे. पण जागा काही घेणं होणार नाही. चालन चालन चालन. चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडीच्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. पुणे.